तर गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. आणि नाही का आताच खूप थकून आलेलो आहे, कारण की कशामुळे माहितीये का? हे बघा, मॅडमला पार्लेजी खायचं होतं, पार्लेजी आणि बिस्किट. सकाळपासून बोलते लवकर आणून द्याल जसं तुम्ही. इथं भाजी झाली, चपात्या आल्या, चहा प्यायची. मला माहिती 7-8 दिवस चहा नाही प्यायची. आणि अचानक असं वाटलं पार्लेजी बिस्किटचा पुडा खा. लहानपणीची आठवण आली मला. किती वर्ष झाले मी हा बिस्किट खाल्लेले नाही हे. आणि आज खाऊ वाटले. ते साहेब ना 5-6 तास लावून दिले. 5-6 तास नाही, अर्धा तास लागला. बाथरूमला जाती, बाथरूमला गेलो, ब्रश केलं. काय बोलते, काय सांगितलं तर मला, काय सांगितलं तर काय सांगितलं, गुड्डी बिस्किटचा पुडा सांगितलं होता. पार्लेजी एवढा 4था फ्लोर खाली उतरणं मग चढणं एक पार्लेजी साठी. झेप्टोवरून 5 रुपयासाठी नाही येणार ना आपल्याकडे. 5 रुपयासाठी 2 आणलेत नाही, 5 रुपये. 10-20 रुपयाचे. त्यांचे 5 रुपये. आता पूर्ण खाल्लं पाहिजे. एवढ्या लांब जाऊन आणले मी खाली. तुम्ही मला पण चहा करायची, किती वेळच्या भाजी. तुला चहा प्यायला नाही सांगितलं पण. ये बड़ी अच्छी बात कही आप. चहा नाही पेत, फक्त बिस्किट खायची. हा, बिस्किट खा फक्त. चल ठीक आहे. हे मी किती मस्त भाजी बनवली. काय बनवलं? काळ्या थांबा, मसाल्यामध्ये दाखव. काळ्या मसाल्यामधली नाही आवडत पण आपल्याला, गोऱ्या मसाल्यामधली आवडते. तुम्ही खाऊन तर पहा, मला किती भाजी होती. हा, दिसायला तर चांगली दिसते. मग किटू दादा, किती वेळची चहा प्यायची ते इतक्या उशीर. आता किटवाला पण बिस्किट खायला आपल्यासोबत. यो काय बिस्किट फोडले त्यांनी. चहा नाही पेत तो, बिस्किट खातोय फक्त आमच्यासोबत. चला. बिस्किट खायचे पण एवढेच खाल्ले. दाखव किती खाल्ले. खाल्ली एक दिवस खाल्ली, तुम्ही काहीच नाही खाल्ले. त्याच्यातून मी अर्धे खाल्ले. पहिल्यासारखे लागेलच नाही ते बिस्किट. मी आलं पहिल्यासारखेच लागेल. तेच आहे पार्लेजी का पहिल्यापासून खारट तेच लागू आहे. राहील थोडं. मीठ लागते. बरोबर आहे, मी इकडे आल्यापासून मीठ कमी खाते ना, तिकडे मीठ साखर जास्त खात तर काही जाताच आमचं दोघांचं पण जेवण वगैरे झालेलं आहे. आणि माझ्या केसामध्ये नाही का खूप सारा डॅन्ड्रफ झालेला आहे, त्याच्यामुळे मायराला बोललो की माझ्या केसाला नाही का हे बघा, कॉफी रट लागू शकतो बरं. हे बघा त्या केसामध्ये नाही का खूप सारे डॅन्ड्रफ झालेले आहेत आणि पूर्ण असे खाली खाली पडतात. झालेलं आहे तर कधी नाही तुम्ही लावून देतो मला लिंबू. मग तुला लावून देतो लिंबू. तुम्ही सांगा बरं एकदा, तुम्ही सांगा म्हणजे लिंबू नाही केस गळतात का? मग मी बोलते गळू दे कारण मला पण डॅन्ड्रफ झालाय, तर मला असं वाटतं लिंबू चोळा. माझ्या केसामध्ये बघा आता किती डॅन्ड्रफ आहे. आणि पॅराशूट ऑइल गेले तरी चालतात. आणि मग गेले मग मी चप्पी झाली होईन ना. हा, म्हणजे माझं काही झालं तरी चालेल ना. तसं नाही, तेल लाव आणि मग घास. असं आहे. काय बोलली? काहीच बोलत नाही असं वाटतंय मला. शिवाय देते ना. मालिश किती करत राहा असं वाटतं. मालिश नाही डोळे लावून घ्या, तुम्ही मालिश करताना डोळे लावून घेत असतील. म्हणजे तुला काहीतरी बोलायला आहे. नाही, मी काहीच बोलत नाही, तुम्ही डोळे लावून घ्या. शिवाय देते ना, खरंच सांग काय बोलले. काहीच बोलत नाही. नंतर मी एडिटिंग करताना ब्लॉग बघणार आहे असं तसं. करणार आहे आपला ब्लॉग एडिटिंग. हा का? तुम्हाला नाही करत देणार मग. बरं ठीक आहे, आता बघू ना. मग अपलोड झाल्यानंतर तरी बघानच ना. मी काहीच बोललेली नाही. मग गरमी होती पण लय. बंद केला, खिडकी तरी पडते तरी काय पडते. आता मस्त नाही का शॅम्पू करून आंघोळ करतो, शॅम्पू लावून मस्त, आणि तुम्हाला फ्रेश होऊन एकदम भेटतो. पहिले मायराला आपल्या काहीतरी खायला देतो. डोळे लावून घ्या तुम्ही. अपलोड झाल्यानंतर तर बघायचंच आहे मला. आताच माझी मसाज वगैरे झालेली आहे आणि एक वाटी तिला दही नेऊन देतो. हे बघा, सांडवतो तुम्ही ते ब्लॉकच्या नंतर. पूर्ण भरून आणली ना त्याच्यामुळे. काय आता पूर्ण टीव्हीचा आवाज देते त्याच्यामध्ये का? हा ना, तो किट्टू आमचा टीव्ही बघतोय. काल मस्त बोर आणले मम्मीनं मध्ये, आणि तुम्ही त्या दिवशी कच्चे मच्छी आणले बोर. अरे त्या दिवशी कच्चे होते, मग आता झाडाला पिकले असतील ना. चला आता आपण पप्पाने असं पिक्केल बोर आणले होते, त्यातल्या हे बघा 5 राहिले ते पण पिकू राहिले. ऊन किती आहे बाहेर, तेवढ्या उन्हात नाही का आपण जाऊ तिकडं आज. थंड थंड दही खा. हा मस्त वापस जाऊ करा आपण बोरं खायला जाऊ. चला बोर पिकेले. पहिले दही खा आणि मग भाषण दे. लवकर दही खाऊन सांग. ते डोकं कसं आंबट झालं, मग सुई घुसली ना. आंबट झालं? गेले आपल्या हातामध्ये. माझं डोकं आंबट झालं. तुझं टेस्ट करून बघितलं काय? हा खात होती माझं डोकं. हा बरोबर, डोकं खाती आंबट ना म्हणजे तू. लिंबू नाही 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 आंबट. नाही, डोकं खाती ना तू बरोबर. तुला टेस्ट माहित पडली ते असेल. कसं झालंय आंबट. लिंबू.
गाईज हिला जरा टेस्ट केस माहित गळे ना, पडली आहे, हे. हिला टेस्ट माहित पडली आहे माझ्या डोक्याची. आंबट माझं डोकं झालेलं आहे, कारण की नाही का हिने आताच माझं डोकं लय खाल्लेलं आहे त्याच्यामुळे. ते जाऊ द्या, पण केस गळे तर मला भीती वाटते. केस गळे तर गळे, केस गळे तर गळे, माझे केस आहेत ना, परत येतील. गळायला नाही पाहिजे केस. काय बघा तुला टकला नको नको आहे का? नाही मला पण लावायचंय ना. तुम्हाला अनुभव घेतलाय का कधी तुम्ही? हा अनुभव आहे मला पहिल्यापासून. नाही, लिंबू घासलेला एक्सपिरियन्स आहे ना. एक्सपिरियन्स आहे, पण मला भीती वाटते. गळत असं तुम्हाला काय कळते बाई? तुम्ही ते डायरना असं हवा मारता त्याला. अगं नाही ग, डॅन्ड्रफ जातात म्हणजे जातात 100%. तू आता बघ आंघोळ करून आल्यावर बघ डॅन्ड्रफ माहितीये का, स्ट्रेटनिंग पासून डायरेक्ट केस गळायला लागलेत, पण डॅन्ड्रफ पण झाले. मग नको बाबा, तू नुसतं लिंबू पिळशील आणि तेल लावशील आणि माझ्यावर गळाले तर माझ्यावर नाव घेशील, म्हणशील यांनीच सांगितलं होतं आणि यांनीच सगळं केलं माझ्या केसाचं वाटोळ. बिल्कुल रिक्स नहीं लेने का है. त्याच्यामुळे नको. बरं. काय 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 दही खा. दही खाते थोडस. असंच नाटक आहे. थांबा, हिला जेव्हा पण मी काही पण आणून दिलं ना पहिले बोलते थांबा थांबा. काय आहे काय माहिती नाटक. पटापट असं गपागप खायचं. प्रेग्नेंट बाईने असं राहिलं पाहिजे का, धप्पाधप काही पण खात राहायचं, तर तो तोंड बंदच असतं नेहमी. बंद नाही, मला वास होते ना कधी कधी वास येतो. तुला लावून देऊ का तेल लावून देऊ? अंडा चिकन तेल लावून देऊ का? नको, संध्याकाळी लावीन आता मी. अगं मस्त मालिश करून देतो मस्त उद्या थंड. लावीन मग. मी उठायच्या अगोदर उठा ना, मला लिंबू आणि ते लावून द्या मग असं. ठीक आहे, पण गळाल्यावर माझ्यावर नाव नाही घ्यायचं. नाही, तुम्ही सांगा नक्की केस गळतात का लिंबून. तेल लावायचं पाहिजे, तेल लावून दिलेलं आहे आणि कोण लिंबू कोण सांगा? तेच गाईज लोक सांगा ना. पण हा ब्लॉग अपलोड झाल्यावर सांगतील ना, मग अपलोड झाल्यानंतर तू बघ तुला लावायचंय का नाही ते ठरव. आताच नाही ठरवता येणार. मला पण डॅन्ड्रफ झालेलं आहे, मला वाटतं एखादा शॅम्पू युज करा डॅन्ड्रफ वाला. शॅम्पूने नाही जात ग, नॅचरल उपयोग करून बघ आपला घरगुती उपाय, त्याने लगेच जाईल. मम्मी बोलली मला जाते म्हणून, त्याच्यामुळे कोरपड बिटपड लावली तर जाईल का? कोरपडिंग काय नाही, स्मूथ राहते वाटते केस. हा कोरपट लावली तर चालतं, अंडा लावलं तर चालतं. शिमेंट लावता अंडे अंडा सगळ्या स्मूथनिंगला भारी. अंड्याचा नॉन व्हेजचा सगळ्याचा वासीवर अंडा लाव. मी जेवणार नाही मम्मी. पण ते खायचं नाही. हा वास येतो ना तुला. चल ठीक आहे, लवकर खाऊन घे ना तू. मी तुझ्या खाण्याची वाट बघतोय कधीपासून. एक घास तरी खाऊन दाखव. त्याच्यात जहर बिअर नाही मिळवलं मी लगेच. एवढं साखर पाडलेली फक्त, साखर मिसळवली. तेच बोलते थोडीशी. मग कधीपासून वेरगळू खाओ घे काय नाही. तोंडातल्या तोंडात बोलते, आपली गाडी तोंडातल्या तोंडात बोलते, कोणाला समजत नाही. मग बोललं काहीच बोलता येत नाही. मी जर एक टीम ब्लॉग स्टार्ट केलं ना आणि करायला लागले ना, मी माझ्याच बोलत असते. ऑडियन्स बोलतात की मायराचं काहीच बोलणं कळत नाही आम्हाला, काय काय बडबड करते, विषयाचं डोकं दुखं होते रिकाम. मग आणि माझं डोकं खाती, पण आता तुम्ही बघितलं ना खाते म्हणजे मग मी भाजी भाकर नाही का, तुम्ही डोकं खाते काय? डोकंच सगळ्यात जास्त खाते, त्याच्यामुळे तुला टेस्ट बीस सगळं माहितीये. आता कसं लागते का ते? कालचं मस्त झालं, 2 दिवस लय भारी आंबट केलं मम्मी. आज थोडं दूध राहिलं याच्यामध्ये, पण पाहते टेस्ट कशी. ते एक दिवस मलाच करावं लागेल. आंबट आहे पण थोडं दुधाचं टेस्ट येते मध्ये. घरगुती मम्मीच बनवते हे हा, मम्मीने बनवलेलं दही. आणि हिने सगळं असं मिक्स करून त्याला थोडं हे केलेलं आहे. हा, थोडस दाट होतं म्हणजे गाढ होतं गाढ. हा, पण ते ना त्या दिवशी याच्यामध्ये होतं ना आपलं जर्मनीच्या याच्यामध्ये काय बोलताय, त्याच्यामध्ये एकदम असं खापा पडलाय त्या दिवशी. मम्मी बघितलं मी 1 लिटर वालं केलं ते, आणि जर स्टील मध्ये केलं ना, मी आता निरीक्षण. स्टील मध्ये नाही करायचं, एक तर असं होतंय. हा त्याच्यामध्ये छान. ठीक आहे, मी तुला आता दही करून देतो. कधी माहिती का? वतका वाढवा काम नाही मी करून देतो. सगळं वाढवा काम करतो तुम्ही. साखर एक पण वाढवा नाही करत तू. त्या दिवशी काय पाडलं होतं मी, तू भरलं होतं, उचललं होतं तुला. डाळ पाडली. हा, डाळीचा एक दाना, हे बघा डाळीचा एक दाना मी उचलला होता. त्या हिने पाडला होता, कारण की हिला वाकायला जमत नव्हतं ना, त्याच्यामुळं आम्ही किती डाळ होती ती, मग मी खाली वाकवून इकडे मी भाजी तिकडे डाळ. तेच माझ्याकडून एकट्याकडून नाही होत वाढवा काम, हिच्याकडून पण होता. तिचं तोंड बघा एकदा. एखाद्या वेळेस तुमच्याकडून रोज होती वाढवा काम. काय सांगा, एक कपडा काढायला गेलो, सगळे कपडे. आता मी काही पण केलं ना तर उलटे काम होतात माझ्याकडे. उलटेच काम करत मी, उलटेच काम करत नाही मी. चांगलं करायला जातो त्याच्यात उलट होऊन जातं. ये समस्या है रे. एखाद्या आंघोळ घालायला गेले बाथरूम मध्ये, तर सगळं असतं व्यस्त. शॅम्पू खाली काय, सगळं खाली घेतात ते. इकडं तिकडं ते फेस बीस लगे आंघोळ करायच्या टायमाला बकेटातलं पाणी इकडं, बकेट इकडं, ते इकडं पाट तिकडं.
हा, चला आता मला दाढी करायची आणि जर मी लयच बुराई केली माझी, त्याच्यामुळे ब्लॉग इथेच आपण बंद करूयात. आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झालेलो आहे. आणि एक तुम्हाला गोष्ट दाखवायची मग, हे बघा तुम्हाला दाखवता. हे बघा, हिला कधीपासून मी दही आणून दिलंय, अजून जशाला तसंच आहे. ही काय बोलली होती, थोड्या वेळाने खाते, थोड्या वेळाने खाते. मग झालंच नाही. चल उठ, ते थंड 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 खायचं असतं. 5 मिनिटं राहिलाय पा. उठ उठ उठ. या किती अगं पण ते पहिले खाऊन घे, नंतर 5 मिनिटाचं कर ना. 2-3 मिनिटं हे राहिलं. बघितलं, असं असं करत राहते नेहमीच हिचं. का जेव्हा देईल ना कोणी काय आणून तर म्हणते थोड्या वेळ. अरे आता माझा किती शॅम्पू केला मी, आंघोळ केली तरी पण तुझा नाही. जशाला तसेच ते टॉपिक चेंज नको करू, ते खाऊन घे. बाथरूम मध्ये गळाले असं नाही मला नाही नाही, समजत. उठ उठ उठ. हा गलती झालं मला. हा काय बोलली तू? गलती मला केस हा दुसरंच ऐकू आलं मला तर. गलती बोलले. नाही मला दुसरंच ऐकू आलं. गाईस तुम्हाला पण ऐकू आलं का दुसरं गलती काही? बोललेले गाई, तुम्ही पण ऐकू आलं. नीट कान धरून ऐका बरं तुम्ही पण. आणि मला पण तेच ऐकू आलं का ते मला माहित नाही, कन्फर्म करावं लागेल. बोलले मी असं हा खाते असं बोलायचं. हा मग खा ना मग. हा गिरते असं बोलायचं होतं. गिळ मग उठ. थांबा जर 3 मिनिटात राहिले बघ. हे बघा 3 मिनिटानंतर आपण परत भेटूया. थँक्यू सो मच दही खाल्ल्याबद्दल. बंद केला. अवतार बघा कसं झालेला आहे. बापरे बापरे बापरे. दाखव दाखव दाखव. हे बघा किट्टू मम्मीचा मोबाईल खराब केला. मम्मीचा मोबाईल खराब केला, आईचा मोबाईल. हे बघा पप्पा हा इला गावाला पाठवून दे पलट. कशाला रे? बरं झालं खाली पडत इंदरी भरलाय. का बरं रे किट्टू? पुसते फोन आता. पूछ ते फोन आता. लागणार किती आता मी कवर शिवत होते पण आता यांना पुसते. तू मोबाईल पाडते ना, त्याच्यामुळे तुला गावाला पाठवून द्यायचं. बरं झालं खाली नाही पडा किती आता. नाही तर फुटला असता. मग फुटला असता आईचा फोन आता. बघ किट्टू दादा धरला तेव्हा असं ते वाटीत पडला खायला. आता नाही खायचं राहिलं तरी. तुझा असं कसा अवतार झाला? असं केस वगैरे बघ ना. अंगठा कोण थांब काय अपलोड होती दिसत नाही तुला. हे बघ झालं झालं. मला युट्यूबला राहिला होता टाकायचं. बघितलं किती मोठा हादसा झाला होता. फुटला असताना बाई मोबाईल नावाच फोन आहे ना. मला किती धगधग होऊ लागलं पाहिलं का झाला मोबाईल किट्ट गेला सांगायला. दही लावून खराब करून टाकला म्हणे. गाईज आताच किट्टू दादा आणि मम्मी ते गेलेले आहेत ऑफिसला आणि मी पूर्ण घराची साफसफाई केलेली आहे, तुम्हाला दाखवतो. साफसफाई पूर्ण क्लीन घर केलेलं आहे. इथे अगरबत्ती सुद्धा लावलेली आहे, मी अगरबत्ती लावलेली आहे. आणि इकडं मायरा आपली, हे बघा मायरा भांडे घासतीये. तिला भांडे घासण्याचं काम दिलंय आणि किचन साफ करण्याचं काम दिलंय. तिला बोललो कधीतरी किचन तरी साफ कर मम्मी गेल्यावर. बापरे तसं मी करतच नाही कधी कधी. वा म्हणजे रोजची जे सापडतच नाही. कधीतरी आमच्या जी कामवाली आहे ना ती मुस्लिम आहे आणि तिला म्हणजे उपवास चालू झाले ना, त्याची रोजी चालू झाली वाटते. तर मी तिथे जास्त भांडे ठेवत नाही जास्त, फक्त एवढं पाटले म्हणजे एवढं टफ काय खाल्लं पण तुझे? पहिले तुझा आवाज क्लिअर नाही, परत खाऊन बोलते मग काय? बोर खाल्लं होतं खाली पडलं ते म्हणून. ओके झाडून व्यवस्थित घेतलं का सोप्या खाल्लं व्यवस्थित घेतलं, सोप्या खाल्लं नाही नाही. चल लवकर किचन साफ कर. भांडे राहत होते आणि मग मम्मी कधी जेवण झालं की घासत असते आणि घासून घेते सगळे भांडे आणि किचन साफ करणार आहे मस्त घासून घेते. कारण आमची कोणतरी येणार आहे परत, पाहुणे कोणतरी येणार आहे म्हणूनच नाही, कारण साफ करावंच लागते. पाहुणे पण येणार आहेत आज नाही तर उद्या येतील, ते तुम्हाला आल्यावर समजेलच कोण येते. बा माझा नवरा कसा बा तिकडे टीव्ही पाहते पाहिलं का. शॉर्टकट मध्ये काम केलं असं शॉर्टकट मध्ये काय वाटतं याच्यामध्ये टाकला असं कचरा लाईट बिन सगळे बंद केले त्या टायमाला. तिकडं दिवस पाकडं माळवला इकडं मला 1 तास लागला किचन साफ करायला. बरं शॉर्टकट काम दाखव मला, कोणतं शॉर्टकट काम? जर मी असते ना ते झाडून गेलं आणि साफ कधीच्या नावावर सांगितलं जरा चांगलं करा. जर मी असते ना जागी धापा मी ही बाल्कनी पण साफ केली असते. इकडे एवढा खेळला येऊ कधीच्या नावावर सांगितलं ते तरी व्यवस्थित काम करायचे. खेळणी व्यवस्थित लावते, झाडू किती घाणेरडं वाटते तुम्हीच बघा. एक तरी काम व्यवस्थित करायचं होतं एक कधीच्या नावावर. आता हे मला परत करावं लागेल ना, त्याच्यामुळे बोलते. परत कचरा देऊ पांगून नाही घरात नाही करायचं, फक्त बाल्कनीत एक झाडू मारायला असतं तर बरं वाटलं असतं. मला येत नाही, इथून पुढे तूच करत.
आणि ते सोफ्याचे कवर पण कशा नाही, मशाला दरवेळेस मी सोफा झाडून वगैरे घेतो पण हिला आवडत नाही ना. आता इथून पुढे नाही का हिला सांगणार आहे मी या गोष्टी, कारण की माझ्या गोष्टी आवडत नाही हिला. अंदर लाईट का नाही लावली? लाईट बिल जास्त येतं ना त्याच्यामुळे. सोफ्याचे कवर चांगलं लावत्या. तुला येतं ना लावता? या सोफ्याचे कवर लावलेले आहेत मी, तुला येतं तर लाव. स्ट्रेट आहे ना असं लावलं. हा लावा, सगळे लाव. मीच लावत असते कवर माहिती मग आता रोज तूच लावायची, कारण की लावतेच. संध्याकाळी नाही का मी रोज घर साफ करायचो, आता मी करणार नाही. कधीच्या नवत लावायच्या फक्त. कधीच्या नवत नाही, संध्याकाळी मी रोज घर साफ करायचो. हिला पण माहित असेल, पण आता मी करणार नाही, कारण की हिला माझ्या गोष्टी आवडत नाही केलेल्या. नाही स्वच्छ करायचं. नाही नाही नाही, मला स्वच्छ नाही जमत ना बाई. असं नाही घ्यायचं जर करायचं. काय तुला स्वच्छ नाही दिसलं? एवढं क्लीन. शॉर्टकट मारायचं काम. तू बघितलं झाडू मारताना, एवढा भारी झाडू मारला मी. हा चांगला मारला झाडू, पण त्याच्या खाली जर कचरा निघला ना, मी संध्याकाळी डबल झाडू मारून जेवण झालं. मग मी तेच बोलतोय, त्याच्या खालून जर कचरा निघला ना, मग तूच मारत जा झाडू. ते बोलतोय मी, म्हणजे मला येत नाही. मग मी बघितली मस्त काम केलं. इकडे येऊन पा किचन पाय जिथं जोपर्यंत हात पुरतो तिथपर्यंत घासलंय ना मी. पोट जर असं असं वरी करू करू ते पण माहिती का. हा, मग तुला पोट वरती करायला कोणीच सांगितलं नव्हतं? पोट खाली करून पण असं पण घासू शकते बाय असं. मग आवाज काय येत होते मला, झालं का नाही झालं का नाही. काय? मी काय गोटे खेळत होती काय तर. मग काय करत होती? एवढं किचन साफ करायला तुला 2 तास कसं काय लागतात? मला ते समजत बापरे, नाही. किती होतं मी आलो होतो तेव्हा तुझं नाही का सगळं भांडे घासून झालं होतं. भांडे अहो मी काढे हे बघ भांडे बघ भांडे बघ. जेवायला पण 3 वाजवती, भांडे घासायला 2 तास लावती. एवढे हळू काम कसं काय तुझे? भांडे पा पहिले भांडे पा इकडे बघायचं इकडेच बघा. इतके घासलेले मी सगळे एवढे. हे बघा काय काय होतं, दाखव ना हे काय जवळून दाखवते बघ. काय होतं माहितीये का, रोज पप्पा जेवायला येतात 1 वाजता आणि हिचं 3 वाजता जेवण होतं. म्हणजे एवढं स्लो काम आहे. माझं होते. आपण दोघं 3 ला जेवतो. नाही असं नाही सांगा. पप्पा हिचा आज मी पण 3 ला जेवलो, कारण की 2 वाजता स्वयंपाक तुम्हाला रेडी होता. सवय झाली 3 वाजता जेवायची, मला पण सवय झालेली. 2 वाजता रेडी झाला होता स्वयंपाक. 2 वाजता होतच नाही, खोटं नका बोलू. 1 वाजताच ready पप्पाला होते. विचारायचं आल्यावर. पप्पा जेवते पिलू असं ना खोटं बोलायचं. मी जेवते पप्पाला किती विचारायचं मोबाईल- आल्यानंतर. हा द्या पप्पा बाई मी पप्पा बरं, उठले. ठीक आहे, आपण पप्पाला पप्पा विचारू. टेम्पो घेऊन गेले की मी उठते त्याच्या पाठीमाग. आपण पप्पाला कधी विचारू. कधी लेट होतोय पण मी उठते आणि पप्पा बरोबर 1 ला जेवतोय. कधी कधी होत असं उशीर. मग तुला एवढा वेळ कसं काय लागतो? 2 तास, पण 3 असं तास. बोलू की 2 वाजता जेवायला. लाईट तर गाईज आत्ताच माझी बायको माझ्यावर नाराज झाली होती आणि तिने मला म्हणजे मी चहा मागितला तेव्हा दिला नाही, मग नंतर आणून दिला. हे बघा चहा मला पण दिलाय, चहा तिने पण पिलाय. थँक्यू सो मच. ते बघा आता हात पण नाही मिळवत आहे, थोडासा हात मिळवला, थँक्यू तरी पण. आणि आता तुझा हे बघा एकच लाईट चालू आहे आमचा. म्हणजे हा हे बघ तुला टाइम समजत नाही. तुला 7 वाजलेले असतात तर 8 वाजता बोलते. कामाला टाइम लागतो. मी व्यवस्थित काम करते. हा मग मी पण तेच बोलतोय. टाइम लागतो ना, हळूहळू करायचं पण टाइम लागतो, पण चांगलं करते असं. फास्ट काम चांगलं होत नाही असं. नाही नाही मी आवडूनच करते फास्ट नाही होत. म्हणजे एखादा पेंटर आहे, तो जर हळूहळू चित्र बनवत असेल, एखादा पेंटर आहे रप्पा रप रप्पा रप त्याला पेंटरचं काम कसं एकच आहे, फटाफट फटाफट. पेंटर पेंट अरे हा, स्केच मी पेंटर म्हणते. पेंटर म्हणजे ते कलर करणारा पेंटर नाही. तुम्ही स्केच कधी उचार व्हायची माझी बायको. आजच मी अगरबत्ती लावलेली देवाला, आणि देवाला मी प्रार्थना केलेली का हिला थोडासा दे. खोटं बोलतोय. मी लावलेली अगरबत्ती आत्ताच. हे बघा गाईज हिला देवपूजा मी केली, तुम्ही काय खोटं बोलतोय आता आज का. बरं मी या शूट मध्ये पण घेतलेलं आहे ते. आता बोल. बरं झालं तुम्ही घेतलं. अगरबत्ती तुम्ही केली. तिथं अगरबत्ती मी लावली होती, नंतर संपली, मग तू लावली, असं झालं. तुम्ही पण लावली होती. हा मी लावली होती ना. मी पण लावली. घरात तुला प्रसन्न नाही वाटलं का? हो मी लावले की बरं वाटते, कारण मी आता किचन साफ केलेलं आहे, मस्त सुकता येते. बाथरूम पण असलेलं अलीकडं, समजलं का. स्वच्छता असलं की बरं वाटते. सगळ्यात मेन म्हणजे आपलं किचन आणि पार्क कोणत्याच्या होती की किचन आणि बाथरूम. ते हॉलमध्ये त्याला आले की कचरा करतेच माहितीये का. पण सगळं हे पाहतं का जास्त मेन. कधी कधी आपलं किचन जर व्यस्त असले कशी बोलते वाईट कमेंट येते ना. आता मला किती वेळेस 2-3 वेळेस येईल की मायरा पहिल्यासारखं किचन ठेवतच नाही. पण माहितीये का जेव्हा आम्ही शूट चालू असतो ना, आमचं सगळं पसारा आजका बिचका सगळीकडे असते सामान. आणि जर मग कॅमेरा बंद असतो मी सगळं साफ करून घेत असते. मांडे म्हणजे आम्ही कॅमेऱ्यात दाखवतो ना तर ते तुम्ही बघितल्यानंतर नाही का तुम्हाला कसं तरी वाटतं, पण त्याच्यानंतर साफ होतं. म्हणजे आम्ही थोडं उलट काम करत असतो, तुम्हाला माहित नाही अजून. मग त्याच्यामुळे साफ ठेवावं लागतं.
म्हणजे कॅमेरा बंद झाल्यावर तू साफ करते म्हणजे कोणाला दिसलं नाही पाहिजे. नाही शूट चालू असले की आपलं कसं हे पसारा जर रेसिपी दाखवत असली की ते वेगवेगळं असते ना. हा ते तर आहे. भाजीपाला वेगळा असतो, सामान वेगळं त्याचं साईडला असतं, त्याच्यामुळे मग मला असं वाटतं बोलणं पण कळत नाही काय बोलावं पटकन असं. मग मला असं वाटतं अरे आपल्या किचनले घाण असं. तेच ना, ते बोलणं कोणालाच कळत नाही, काय माहित कसं काय ते बोलणं कसं आहे कसं नाही. चिंगम खाऊन तरी बोलत जा तरी ते तरी असं स्पष्ट आवाज आहे. त्याच्यामुळे आराम इतकं पण नाही आरामात काम मध्यम आहे असं माझं मीडियम काम आहे पण चांगलं करते असं मला. चला तर गाईस बोलत नव्हते मला राग आला ते. हा त्यांनी राग पण बघितला तुझा आणि माझं शांत मी किती शांत होतं ते पण बघितलं. आता आपण नाही का हा ब्लॉग इथेच एंड करू. मला वाटतं या ब्लॉग मध्ये खूप काही घडलं असेल. तुला काय वाटतं? घडलेलं असं म्हणजे भांडणं पण झालेत आमचे. भांडणं नाही बोलत त्याला, थोडं रुसवा फुगवी. हा त्याच्यामध्ये मी खरंच बोललेली आहे. आणि त्याच्यामध्ये कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे ते जाऊ द्या. आता कोणी खरं खोटं असू द्या, दोघंही खोटे असू द्या, काय फरक नाही पडत. पण जाऊ द्या, माझी बायको खूप चांगली आहे. तिला वाईट कमेंट कोणीच करू नका. मला केले तर चालते. नाही ना, तुम्ही जर खरं असलं तर खरं बोला, खोटं असलं खोटं बोला. मला काही नाही, मला वाईट कमेंट केलं तरी चालेल. माझ्या हसबंडला वाईट कमेंट करू नका. नाही नाही काय माझ्या बायकोला नका करू. नाही माझ्या हसबंड मला केलं तर चालेल पण माझ्या बायकोला वाईट कमेंट नाही नका. मला केलं तरी चालेल. बरं हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो. आता स्वयंपाक करावा लागेल मला आणि मस्त गुड नाईट. मस्त गुड नाईट नाही, ब्लॉग इथे सेंड करतो. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. उद्या नवीन ब्लॉग बघायला विसरू नका. हा आणि आम्हाला नाही का आता इकडे पण जायचं आहे. कुठं काय चेक ते सोनोग्राफी करण्यासाठी. तर बेबीचा फर्स्ट फोटो निघणार आहे त्यावेळेस, तर ते पण बघायला विसरू नका. पहिला फोटो आपल्या बाळाचा सोनोग्राफी मध्ये निघणार आहे, तर ते पण बघायला विसरू नका. आपण हा ब्लॉग आपल्या घरचं काम आहे तिकडे घरचं. हा. आज जायचं होतं तर तो मी सीएनजी टाकली नाही गाडी, तिकडे जायचं होतं मला हे बघायला. हा चला उद्या भेटूयात नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय.